मॉर्निंग स्टुडंट्स. आपण स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये लास्ट पिरियड पर्यंत जस्ट द इंट्रोडक्शन ऑफ अँड द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर ॲज वेल ॲज द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे आपण अभ्यासत होतो, बरोबर. आणि आपण लास्ट पिरियड मध्ये पहा जस्ट द टाइप्स ऑफ द व्हेरियस काइंड्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे आपण पाहतोय. आणि बाळांनो, याच टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये नेक्स्ट वन काइंड अँड दॅट इज द डायपोल इंड्युस्ड डायपोल फोर्सेस. ओके, काय आहे डायपोल इंड्युस्ड डायपोल फोर्सेस. आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की नेमका हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणत्या प्रकारच्या मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो बॉयज, फॉर द बेटर अंडरस्टँडिंग हा फोर्स चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काय करूयात, सिम्पली आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी विचारात घेऊ. आपण बाळांनो, चला रे, जस्ट वी रिॲक्ट द अमोनिया दॅट इज NH3. ओके बाळांनो, हा जो अमोनिया आहे, हा अमोनिया आपण बेन्झीन सोबत रिॲक्ट करतोय. कशासोबत? बेन्झीन सोबत. ओके बॉयज, व्हेन द अमोनिया गेट अप्रोच विथ द बेन्झीन, at that time there is a force of attraction is occurs in between the nitrogen and the carbon of benzene. ओके बाळांनो, जर समजा आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जर विचार केला, सपोज नायट्रोजन वरती मायनस म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल आणि या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. ओके, नाउ बॉयज, देयर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन द नायट्रोजन अँड द कार्बन, राईट. नाउ पहा बरं, मग आता इथं या ठिकाणी एक प्रकारचा बॉन्ड म्हणजे एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी तयार झालेला आहे. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामधील आहे? हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे पहा नायट्रोजन आणि कार्बन मधील. ओके, अँड बॉयज, दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नोन ॲज द डायपोल इंड्युस्ड डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, तुम्ही हे सर्व जर सांगितलं, परंतु नेमकं हे आहे काय? नेमकं म्हटल्याच्या नंतर इथे हे दोन्ही मॉलिक्युल्स सारखेच आहेत का? नाही, हा तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण काय ना बाळांनो, मुळात ही जी अटॅचमेंट आहे, ही अटॅचमेंट म्हणजे थोडक्यामध्ये एक पोलार मॉलिक्यूल आणि दुसरा नॉन पोलार मॉलिक्यूल, या दोघांमधील ही अटॅचमेंट आहे. ओके, याचाच अर्थ इन धिस इलेक्ट्रॉन्स, पहा बरं का, इथं काय केलं जातं, या पोलार मॉलिक्यूल मधनं इलेक्ट्रॉन्स हे काही काळासाठी, फॉर टेम्पररी, काही वेळेसाठी हे इलेक्ट्रॉन्स या कार्बन कडे म्हणजेच नॉन पोलार मॉलिक्यूल कडे शिफ्ट केले जातात. ओके, इट मीन्स बॉयज, बाय द शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम the polar molecule to the non-polar molecule for a moment, right? At that time there is a force of attraction is obtained, is occurs for a temporary or the short period, and that force of attraction is the dipole induced dipole forces. Okay, म्हणजे थोडक्यामध्ये यालाच आपण म्हणतो डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. ओके, सो बॉयज, वन्स अगेन लक्षात घ्या रे, हा डायपोल इंड्युस्ड डायपोल जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा नेमका आहे काय? मग याची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल, याची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो? सो बॉयज, याची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल पहा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप्ड बिटवीन द पोलार अँड द नॉन पोलार मॉलिक्युल्स इज नोन ॲज द डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन ऑर द फोर्सेस. ओके, once again लक्षात घ्या, what is the dipole induced dipole forces? Then the boys, that is simply the force of attraction developed between the polar and the non-polar molecules by the shifting of electrons from the polar molecules towards the non-polar molecule, right? And that developed force of attraction is known as the induced dipole
forces, that is the dipole induced dipole forces. ओके, म्हणजे हा कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? दिस इज dipole induced dipole force. ओके, हा आहे डायपोल इंड्युस्ड डायपोल फोर्स, राईट? पण पोलार आणि नॉन पोलार म्हटल्याच्या नंतर मग पोलार जर म्हटलं आपण तर सिम्पली लक्षात घ्यायचं की त्यामध्ये त्या ठिकाणी दोन पोल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतील. डायपोल्स आपण त्यांना म्हणतो, पहा, डाय फॉर द टू. ओके, हे दोन पोल्स कोणते? इन दॅट द फर्स्ट इज पॉझिटिव्ह टर्मिनल अँड अनदर वन इज द निगेटिव्ह टर्मिनल अँड द बॉईज. मग तुम्ही म्हणाल सर की मग याच्यामध्ये पण पाहायला मिळेल, पण मुळात ही जी पोलॅरिटी असते ना, दॅट पोलॅरिटी डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, कशावरती डिपेंड आहे हे? पोलॅरिटी डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जेव्हा आपण म्हणतो की एखादा मॉलिक्यूल हा पोलार आहे, जस्ट लाईक अमोनिया, जस्ट लाईक HCl, जस्ट लाईक वॉटर मॉलिक्यूल, ओके, H2O, यांना आपण पोलार म्हणतो. व्हाय? बिकॉज ऑफ देयर इज द लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स बिटवीन दॅट कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. ओके, मग याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन यांचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे. नायट्रोजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज अँड the hydrogen carries the positive charge. Same as in water molecule. वॉटर मॉलिक्यूल मध्ये सुद्धा हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. याचाच अर्थ इन वॉटर मॉलिक्यूल हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये जो काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, दॅट डिफरन्स इज व्हेरी लार्ज. ओके बॉयज, सो लक्षात असू द्या, डायपोल इंड्युस्ड डायपोल फोर्सेस म्हटल्याच्या नंतर इन दॅट सिम्पली द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पोलार मॉलिक्यूल अँड द नॉन पोलार मॉलिक्यूल. बरं, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामुळे डेव्हलप होतं? हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामुळे घडून येतं? जस्ट बिकॉज ऑफ बाय द शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द पोलार मॉलिक्यूल टुवर्ड्स द नॉन पोलार molecule. Okay, and that developed force of attraction is known as the dipole induced dipole forces or dipole induced dipole interaction. Okay, boys, so this is the third kind of the intermolecular forces. Okay, so boys, in this now the next one type. ओके, चला आपण अभ्यासतोय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि बाळांनो या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मधील नेक्स्ट वन जो फोर्स आता आपल्याला पाहायचा आहे, दॅट इज द आयॉन डायपोल इंटरॅक्शन और द आयॉन डायपोल फोर्सेस. ओके, पहा बरं काय आहे मग हा फोर्स नंबर, आयॉन डायपोल इंटरॅक्शन्स or the forces. ओके बॉयज, मला त्याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेमकं कोणत्या प्रकारच्या मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट आहे? एक तर आयॉन्स आणि दुसरे म्हणजे डायपोल्स. डायपोल्स म्हटल्याच्या नंतर सिम्पली दे आर द पोलार मॉलिक्युल्स. कोणते मॉलिक्युल्स असतील ते? पोलार मॉलिक्युल्स, राईट? चला याचं एक तर लक्षात आलं आपल्या, ते म्हणजे पोलार मॉलिक्युल. ओके, सो बॉईज, इथं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयॉन्स आणि पोलार मॉलिक्युल मधील हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, राईट? हा बाळांनो, हा पॉइंट, हा टाईप कंटिन्यू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी निश्चितपणे एक गोष्ट आवडून सांगितली, पहा, अँड दॅट इज हा जो पॉइंट आहे ना, ही जो फोर्थ काइंड आहे ना बाळांनो, हा आहे आपला स्टेट बोर्ड मधील पॉइंट. ओके, कशामधील? स्टेट बोर्ड सिलेबस मधील. आणि जर आपण सीबीएसईचा जर विचार केला तर बाळांनो एनसीईआरटीच्या सिलेबस नुसार आपल्याकडे जस्ट 3 काइंड्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आपल्याला अभ्यासाला आहेत. ओके, परंतु आपण काय करतोय, एनसीईआरटी विथ स्टेट बोर्ड, म्हणजे कोणताही अभ्यासक्रम असो, स्टेट बोर्ड असो किंवा एनसीईआरटी असो, यातला कोणताही पॉइंट आपला
राहू नये म्हणून आपण दोन्ही पुस्तकामधील पॉइंट्स आपण क्लिअर करणार आहोत. ओके बॉईज, म्हणजे आपण कोणताही अभ्यास करत असताना नेट असेल, JEE असेल किंवा CET असेल, आपल्याला काहीही अडचण येणार नाही. सो वन्स अगेन परत सांगतो, हा पॉइंट आहे आपला स्टेट बोर्ड सिलेबस नुसार. ओके, आणि हा पॉइंट हा टाईप NCERT मध्ये नाहीये. ओके, चला वळूया. नाव आयन डायपोल इंटरॅक्शन्स ऑर दी फोर्सेस. याच्या नावावरून म्हणजे हेडिंगवरून आपण निश्चितपणे लक्षात आलं की देयर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन द आयॉन्स अँड द डायपोल, दॅट इज द पोलार मॉलिक्युल. राईट? ओके, चला रे मग याच्या बेस्ट एक्झाम्पल साठी आपण काय करूयात, एक आयोनिक कंपाऊंड आपण लक्षात घेऊ. कोणता कंपाऊंड? आयोनिक कंपाऊंड. ओके, हे बघा, आयोनिक कंपाऊंड कशाला म्हणतो रे मग आपण? हे आयोनिक कंपाऊंड म्हटलं की सिम्पली दे फॉर्म्स द आयन्स. ते काय फॉर्म करतील? आयन्स इन वॉटर. राईट? बरं, आयन्स आर ऑफ हाऊ मेनी काइंड्स? या सिम्पली टू काइंड्स ऑफ एन आयन्स. इन दॅट द फर्स्ट इज that one is the anion, that is a negative particle, and another one is the cation, that is positive particle. Right? Means boys, the ions having the negative charge, that are the anions, and the ions having the positive charge, that are the cations. Okay, so boys, the ion dipole interaction, in that there is a force of attraction is present in between the ions and the polar molecules. Okay boys, that force of attraction is known as the ion dipole interaction. परंतु मी आता जे सांगतोय तुम्हाला हे ऍक्च्युअल किंवा करेक्ट डेफिनेशन नाहीये. हा त्याच्याशी रिलेटेड पार्ट आहे. मग याची रिअल डेफिनेशन काय आहे? बाळांनो, याची रिअल डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपण सर्वात अगोदर एक एक्झाम्पल पाहू. कारण काय असतं ना, तुम्हाला डेफिनेशन सांगणं, तुम्ही ती पाठ करणं, नंतर त्याच्यावरून एक्झाम्पल मांडणं, यापेक्षा आपण अगोदर एक्झाम्पल लक्षात घेऊ. राईट? मग त्या एक्झाम्पल कडे पाहून तुम्हाला स्वतःला त्याची डेफिनेशन तयार करता येईल. म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी मांडू शकता, एक्सप्लेन करू शकता की व्हॉट इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. ओके, सो बॉयज, फर्स्टली जस्ट कन्सिडर द एक्झाम्पल, and that is the hydration of sodium chloride. काय एक्झाम्पल आपण विचारात घेतोय? हायड्रेशन. ओके, our example that is the hydration of sodium chloride. हे सोडियम क्लोराईड काय आहे सांगता येईल का रे? मग काय असतं सोडियम क्लोराईड? आपण सर्वजण त्याला ओळखतो. याच्याशिवाय आपला दिवस कटत नाही या सोडियम क्लोराईड शिवाय. आणि हा जर नसेल ना, हा दिवसभरामध्ये आपल्याला जर नाही भेटला ना, तर कशातच मन लागत नाही, जेवण सुद्धा करू वाटत नाही आपल्याला. आता तुम्ही म्हणाल सर हा एवढा काय इम्पॉर्टंट आहे की याची जर नाही भेट झाली तर आपल्याला जेवणही करू वाटत नाही? मला काहीही विचार नका. ओके, याचं महत्व म्हणजे असं आहे, खास बऱ्याच जणांना असतं पहा, कोणी एखादं व्यक्ती म्हणजे असं असतं की ती जर नाही भेटली तर जेवण नाही करावं असं वाटतं. ओके, पण बॉईज, हा कुठला काय पर्सन नाहीये, हा आपल्या जीवनामधील एक अविभाज्य घटक आहे. ओके, म्हणजेच आता तुम्हाला कसं काय, समजा जेवणामध्ये जर मीठ नसेल, भाजीमध्ये मीठ कमी आहे, ओके, तर जेवण करू वाटतं का आपल्याला? नाही. तर चव येते का? नाही. आणि हा तोच आहे सोडियम क्लोराईड, अँड इट्स फॉर्म्युला इज NaCl, ज्याला आपण सर्वजण टेबल साल्ट किंवा कॉमन साल्ट या नावाने याला आपण ओळखतो. ओके, चला बघ आता काय करायचं मग, या NaCl चं हायड्रेशन आपल्याला घडवून आणायचंय. काय घडवून आणायचंय? हायड्रेशन. सो फर्स्टली व्हॉट इज मीन बाय द हायड्रेशन? Boys, hydration, it means the addition of water. What is the hydration? Hydration, it means the addition of water. तुम्ही म्हणाल सर मग काय करायचं? NaCl मध्ये पाणी टाकायचं? बाळांनो, NaCl मध्ये पाणी टाका किंवा पाण्यामध्ये NaCl टाका, शेवटी हायड्रेशन प्रोसेस घडूनच येणार आहे. याचा अर्थ सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला मिठाचं सोल्युशन तयार करायचं. म्हणजे सिम्पली देयर इज the NaCl get dissolved in water. आपण ऍक्टिव्हस लिहितोय म्हणजे
वॉटर. ओके, लार्ज क्वांटिटी मध्ये देयर इज द फॉर्मेशन ऑफ Na+ आयॉन्स अँड द Cl- आयॉन्स. म्हणजे बाळांनो, जेव्हा आपण या NaClचं सोडियम क्लोराईडचं हायड्रेशन घडवून आणू, म्हणजे या सोडियम क्लोराईडला आपण जर पाण्यामध्ये जर डिझॉल्व्ह केलं तर काय होतं बाळांनो, त्या ठिकाणी या सोडियम क्लोराईडचं सेपरेशन होतं. या सोडियम क्लोराईडचं सेपरेशन दोन प्रकारच्या आयन्स मध्ये होतं. कोणकोणते आयन्स? एक पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅशॉन्स आणि दुसरे निगेटिव्हली चार्ज्ड ऍनॉन्स. म्हणजेच Na+ आणि Cl- आयन्स असे दोन प्रकारचे आयन्स या ठिकाणी बाय द हायड्रेशन ऑफ NaCl फॉर्म होतात. ओके, बर. मग आता नेमकं हे एक्झाम्पल कशा पद्धतीने आपण सांगू शकतो? इथे कुठेतरी तुम्हाला बॉन्डिंग दिसतंय का? इथे तुम्हाला कुठे फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसतोय का? तुम्ही म्हणाल सर नाही. मग नेमकं हे आहे काय? बॉईज, जेव्हा हे पाण्यामध्ये Na+ आणि Cl- आयन्स फॉर्म होतात ना, तेव्हा यांच्या सराउंडिंग मध्ये, यांच्या म्हणजे Na+ आणि Cl- च्या सराउंडिंग मध्ये नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. ओके, नाव there is the force of attraction is developed between the Na+ ions and the water molecule. मग वॉटर मॉलिक्यूल मध्ये असा कोणता ऍटम आहे की ज्याच्यासोबत हा आपला बॉन्डिंग शेप फॉर्म करतोय? सपोज हा प्लस आहे. मग पाण्यामधील जो मॉलिक्यूल आहे ना, आपला वॉटर मॉलिक्यूल, याच्यामधील जो अपोजिट चार्ज्ड पार्टिकल आहे ना, त्याच्यासोबत हा बॉन्ड फॉर्म करेल. H2O म्हणल्याच्या नंतर मला सांगा, हा H2O, याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज तर ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज. याचाच अर्थ जेव्हा हा NaCl आपण पाण्यात टाकू तेव्हा याचं डिसोसिएशन होईल, Na+ आणि Cl- आयॉन्स तयार होतील. हे तयार झाल्याच्या नंतर Na+ हा वॉटर मधील ऑक्सिजन सोबत आपला बॉन्ड फॉर्म करेल. ओके, आणि Cl- हा हायड्रोजन सोबत बॉन्डिंग करेल. राईट, म्हणजे there is a force of attraction is developed between the Na+ and OSO- as well as the Cl- and H+ ions. Okay, and the boys, generally in the hydration process there is each Na+ and Cl- ions are surrounded by the 6 water molecules. मला लक्षात घ्या, जनरली जेव्हा आपण Na+ आणि Cl- चा आपण सेपरेशन घडवून आणतो ना, तेव्हा या दोघांच्याही प्रत्येकी सराउंडिंग मध्ये किती किती वॉटर मॉलिक्युल्स येतात? 6 वॉटर मॉलिक्युल्स. ओके, मग नेमकं आता यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने डेव्हलप होतो तो आपण पाहूयात. पहा, Na+. ओके, याच्या सराउंडिंग मध्ये कोण आहे? हा प्लस आहे ना, म्हणजे याच्या सराउंडिंग मध्ये असणार यामधील मायनस. राईट, गुड. सेम ॲज जस्ट द निगेटिव्ह किंवा अपोजिटली चार्ज पार्टिकल हा Na+ च्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजेच सराउंडिंग मध्ये येणार. राईट, पहा बरं, आपण पाहतोय या ठिकाणी Na+ च्या सराउंडिंग मध्ये कोणते पार्टिकल्स येत आहेत? ऑक्सिजन पार्टिकल्स येत आहेत. राईट, करेक्ट. आणि हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच दॅट इज द आयॉन डायपोल इंटरॅक्शन. काय आहे हे? आयॉन डायपोल इंटरॅक्शन. ओके, हा Na+ आणि हा ऑक्सिजन मायनस. सेम ॲज जर आपण क्लोरीनचं जर एक्झाम्पल घेतलं Cl- पहा बरं रे, मग आता हा जो Cl- आहे याच्या सराउंडिंग मध्ये नेमकं जे काही 6 वॉटर मॉलिक्युल्स येणार आहेत त्यातला नेमका कोणता पार्ट याच्या सराउंडिंग मध्ये असेल? दॅट इज हायड्रोजन. म्हणजे पहा, इथं हायड्रोजन सोबत हा Cl- आपली बॉन्डिंग फॉर्म करेल. करेक्ट, गुड. म्हणजेच लक्षात घ्यायचं बाळांनो की आयॉन डायपोल इंटरॅक्शन मध्ये जो स्पेसिफिक आयॉन आहे तो नेमका कोणत्या प्रकारच्या मॉलिक्यूल सोबत आपला
बॉन्ड फॉर्म करतो, म्हणजे कोणत्या प्रकारच्या मॉलिक्यूल सोबत तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर्म करतो, तर कम्प्लिटली अपोजिटली चार्ज पार्टिकल सोबत. कोणत्या पार्टिकल सोबत? अपोजिटली चार्ज पार्टिकल सोबत तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर्म करतो. तुम्ही पाहू शकता मग Na+ यानं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर्म केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे, तो कोणासोबत केलेला आहे? ऑक्सिजन, जो की निगेटिव्ह स्पेसिस आहे. राईट आहे का? बेस्ट. इकडे पहा बरं Cl-. या Cl- आयॉनने जोही काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप केलेला आहे, हा कोणासोबत केलेला आहे? मग वॉटर मॉलिक्यूल मधील जो अपोजिट पार्टिकल आहे, दॅट इज द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल अँड दॅट इज हायड्रोजन. त्यांना हायड्रोजन सोबत पहा फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप केलेला आहे. ओके बॉयज, अँड these kinds of force of attractions are known as the ion dipole interactions or the forces. ठीक आहे, चला मग आता याच्याकडे पाहू. या एक्झाम्पलच्या बेसवरती आपण याची प्रॉपर डेफिनेशन मांडूयात. प्रॉपर डेफिनेशन हे सांगा बरं. मग काय सांगता येईल? काय सांगता येईल आपल्याला अबाउट द आयन डायपोल इंटरॅक्शन? याची डेफिनेशन आपण काय तयार करू शकतो? सो बॉयज, सिम्पली a force of attraction developed between the ion and the polar molecule when an anion or the cation of molecule can interact with oppositely charged site of polar molecule is known as the ion dipole interaction or the forces. Okay, म्हणजे थोडक्यात यामध्ये हा जो आपला आयॉन आहे, मग तो ऍनायन असेल किंवा कॅटायन असेल, हा कोणासोबत या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर्म करतोय, कोणासोबत हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करतोय, तर अपोजिटली चार्जड साइट सोबत. कशामधील? पोलार मॉलिक्यूल मधील. ओके बॉयज, सो सिम्पली आपण लक्षात घेत असताना एवढंही मांडू शकतो की देयर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डेव्हलप्ड बिटवीन द कॅटायन्स ऑर द ऍनायन्स विथ द अपोजिटली चार्जड साइट ऑफ of polar molecule. कोणता molecule? Polar molecule. And that force of attraction is the ion dipole interaction or the forces. Okay, so boys, these are just the types of the intermolecular forces. हे काय आहेत? The types or the kinds of intermolecular forces. Okay, परत एकदा लक्षात घ्या. तुम्ही अभ्यास करत असताना काय करतो आपण? काही विद्यार्थी स्टेट बोर्डचं बुक किंवा सिलेबस यूज करतात, रेफर करतात. काही विद्यार्थी NCERTचं बुक रेफर करतात. बघा, आपण शिकवत असताना दोन्ही मधील पॉइंट्स, म्हणजे थोडक्यात जो पॉइंट CBSE मध्ये आहे आणि स्टेट मध्ये नाहीये तोही आपण घेणार, आणि जो पॉइंट CBSE मध्ये नाहीये NCERT मध्ये परंतु स्टेट मध्ये एखादा पॉइंट आलेला आहे तोही पॉइंट आपण क्लिअर करणार आहोत. ओके, कशासाठी? फॉर द बेस्ट प्रिपरेशन ऑफ NEET, JEE as well as the CMH CET. So okay boys, good.